नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे सायलीने पूर्णाजीचा जीव वाचवलेला आहे. पूर्णाजीची अवस्था वाईट झालेली असते, ती बेशुद्ध पडलेली असते. पण त्यानंतर आता अर्जुन सायली एक निर्णय घेणार आहेत. तो म्हणजेच अर्जुन आणि सायली दोघंही पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत, जिथे प्रिया आहे. काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी या सर्वांना तिकडे या दोघांना तिथे जावं लागणार आहे. तिथे गेल्यानंतर त्या जेलमध्ये प्रिया आणि साक्षीचं जे भांडण आहे, ते भांडण जे काय आहे, कशा पद्धतीने चालू आहे, त्याबद्दल अर्जुन आणि सायलीला काही गोष्टी समजणार आहेत. म्हणजेच प्रियाच्या बाबतीतलं सत्य त्यांच्या समोर येणार आहे, तेही तिथे असलेल्या इन्स्पेक्टर गायकवाडांकडून. इन्स्पेक्टर गायकवाडांनी हे जेव्हा अर्जुन सायलीला सांगितलेलं असणार आहे, त्यानंतर अर्जुन सायलीनी पुढचा निर्णय घेतलेला असणार आहे, तो म्हणजे मधुभाऊंची भेट घ्यायची आणि या सगळ्या बाबतीत मधुभाऊंशी बोलायचं आहे. आणि मग त्यावेळेस मधुभाऊ अर्जुन सायलीला जे सत्य सांगतील ते मात्र खूपच असं भयानक असं असणार आहे. भयानक म्हणण्यापेक्षा ते चांगलं असणार आहे, धक्कादायक असणार आहे. कारण प्रिया ही तन्वी नाहीये हे सत्य अर्जुन सायलीला समजलंय, पण खरी तन्वी कोण आहे हे जेव्हा फोटो अर्जुन मधुभाऊंना दाखवणार आहे त्यावेळेस समोर येणार आहे. आणि त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की त्यामध्ये काय घडणार आहे, कशा पद्धतीने या सर्व गोष्टी घडणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अर्जुन आणि सायली दोघंही आता पूर्णाजीची काळजी घेत आहेत. रात्रभर सायली ही पूर्णाजीच्या शेजारी बसून आहे. दुसऱ्या दिवशी सायली उठते आणि कल्पना पाहते तर अर्जुनने सायलीसाठी चहा बनवलेला असतो आणि त्याचबरोबर कल्पना सुद्धा पाहते की रात्रभर सायलीने पूर्णाजीची काळजी घेतलेली आहे, त्यांच्या उशाशी बसून होती. ही गोष्ट कल्पनाला सुद्धा बरी वाटते. आता श्रावणी सोमवार असतो, मग घरामध्ये श्रावणाची पूजा करायची आहे, त्यासाठी सगळी तयारी सुरू होते. अर्जुन सायली दोघंही पाहत असतात, पण अश्विन मात्र अजूनपर्यंत घरी आलेला नसतो. अश्विन हा गायब असतो. तर इकडे अर्जुन आणि सायली दोघंही आता पूजेची तयारी सुरू करतात. महिपतने जेलमध्ये येऊन प्रियाचं नरडं दाबलेलं असतं. एवढंच काय तर प्रियाला ठणकावून सांगितलेलं असतं की तू बाहेर पडली की तुझा खेळ खलास, कारण तुला मी जिवंत राहूच देणार नाहीये. आणि माझी अशी इच्छा आहे, मी माझ्या साक्षीला तर इथं जेलमध्ये ठेवणारच नाहीये, तिला इथून बाहेर काढणार आहे. पण जेव्हा तिच्याबरोबर तूही बाहेर यावीस अशी माझी इच्छा आहे, असं महिपत बोलत असतो. महिपतने प्रियाची वाट लावलेली असते. प्रियाचा आवाज बंद झालेला असतो, कारण प्रियाने अश्विन सोबत प्लॅन करायचं ठरवलेलं असतं. अश्विनच्या मदतीने जेल बाहेर पडण्याचा प्लॅन प्रिया आखत असते. परंतु इथे आता महिपतने येऊन गोंधळ घातलेला असतो आणि आता प्रियाला भीती घातलेली असते, तिला धमकावलेलं असतं. तू इथून बाहेर पडली की तुझ्या नरडीचा घोट घेणार आहे, तुला सोडणार नाही, 113% तुझी वाट लावणार आहे, हे महिपतने बोलून दाखवलेलं असतं. आणि आता मात्र वाट लागलेली असते, ती म्हणजे प्रियाची. काहीही झालं तरीही प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा, नक्की काय करायचं, या गोष्टींचा विचार करून प्रियाचं डोकं फुटायची वेळ आलेली असते. कारण आता प्रियाला भीतीही तेवढीच वाटत असते की काय करू, कशा पद्धतीने हे सगळं सोडवू, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यासोबतच प्रिया जी आहे ती विचारही करत असते, परंतु तिला आणखी एक धक्का बसलेला असतो की जर मी इथून बाहेर पडले आणि या महिपतने माझी वाट लावली तर, म्हणजे तिचं इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे दोन्हीकडून जीव गुदमरत असतो. तिला सुचत नसतं की आता मी ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहे, काय करणार आहे, कोणत्याच गोष्टी प्रियाला कळत नसतात. त्यासोबतच आता इकडे सायली आणि अर्जुन श्रावणी सोमवारची पूजा करत असतात आणि पूजा करताना अचानक एक दगड येतो आणि तो दगड तिथे पडलेला असतो. तेव्हा मात्र सायली उठते आणि जाऊन पाहते नक्की काय आहे, हा कसला दगड इथं आलेला आहे, हा प्रश्न सायलीला असतो. म्हणून सायलीने जाऊन तो दगड पाहिलेला असतो आणि तेव्हा मात्र त्याच्याबरोबर एक चिठ्ठी आलेली असते. तर त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं की अर्जुन सुभेदार, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आता तुझा खेळ खलास, आता तू शेवटच्या घटका मोजायला घ्यायचा आहे, असं त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं. ते वाचल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. अर्जुनला मात्र खात्री असते की हे सगळं कारस्थान केलेलं आहे ते म्हणजे महिपतनं. कारण आता त्याने सांगितलेलं असतं की हे सगळं लक्षात घे, आता वेळ तुझी आहे आणि तुझा जीव घेणार आहे, हे सगळं घडलेलं असतं. त्यासोबतच सायली जेव्हा ती चिठ्ठी वाचते तेव्हा अर्जुन म्हणतो की यांना कोणालाही घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण काहीही झालं तरीही
अर्जुनला एक विश्वास असतो की हे सगळं करणारी व्यक्ती महिपत आहे आणि महिपतनंच हे सगळं केलेलं आहे हे अर्जुनला माहिती असतं. आणि अर्जुन असल्या पोकळ धमक्यांना अजिबात घाबरत नसतो, कारण अर्जुनचं असं म्हणणं आहे की यांना घाबरून काहीच उपयोग नाहीये. हे असं होणार आहे याबद्दल अर्जुनला तर खात्री होती, कारण महिपत पिसळलेला आहे, त्याची मुलगी आता जेलमध्ये गेलेली आहे या गोष्टी तर चांगल्याच माहिती होत्या. इकडे मधुभाऊ आता सुभेदारांच्या घरी भेटायला आलेले असतात. सुभेदारांच्या घरी सगळ्यांना ते भेटतात. अश्विनचा मात्र तमाशा सुरू झालेला असतो. अश्विन मात्र म्हणत असतो की तुम्ही इथे का आलेला आहात. तेव्हा पूर्णाजी त्याचबरोबर घरातील सर्वजण अश्विनला ओरडतात आणि त्याला म्हणू लागतात तुला कळतंय का, तू हे सगळं काय बोलतोयस. घरातील सर्वजण अश्विनला ओरडतात, त्याला म्हणू लागतात की तुला कळतंय का, तू काय बोलतोयस त्यांच्याशी, आणि तू अजूनही तन्वीचीच बाजू घेतोय. तुला माहित नाहीये का तन्वीने काय केलेलं आहे ते, आणि एवढं सगळं होऊन ये तुला तन्वीबद्दलच वाटत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे आता सगळेजण ओरडत असतात. सगळेजण म्हणत असतात की बस झालं अश्विन, एवढा पण आंधळा विश्वास ठेवू नकोस, कारण तुला माहित नाहीये नक्की परिस्थिती काय होती. सगळेजण त्याला सांगत आहेत की तो व्हिडिओ बघ, त्या व्हिडिओमध्ये तुला कळतंय की तन्वीने स्वतःहून तिचा गुन्हा कबूल केलेला आहे. आजपर्यंत तिनं जी काही माती खाल्लेली आहे, जे काही सगळं केलेलं आहे ना, ते सगळं तुला कळेल असं म्हणत त्याला सांगत असतात. अश्विन मात्र ऐकायला तयार नसतो. पूर्णाजी मात्र जबरदस्ती त्याला बसवते आणि म्हणते की बघ तो व्हिडिओ, कळेल तुझ्या बायकोचे काय प्रताप आहेत ते, असं अश्विनला सांगू लागते. आणि अश्विन मात्र आता शांत बसतो. मधुभाऊ तिथे आलेले असतात. अर्जुन सायली मधुभाऊंना म्हणतात की मधुभाऊ हा बसा, आणि सायली म्हणते मधुभाऊ तुमच्यासाठी मी चहा बनवते, कारण मधुभाऊंसाठी सायलीच्या हातचा चहा ही त्यांच्यासाठी एक स्पेशल असतं. आणि मग सायली जाते आणि मधुभाऊंसाठी चहा घेऊन येते. पण मधुभाऊ मात्र एक गोष्ट बोलत असतात की मी ना तन्वी सायली बाळा तुझा फोटो आहे ना मी प्रियाच्या रूममध्ये पाहिलाय. एवढंच मधुभाऊंचं चाललेलं असतं. मधुभाऊंना मात्र कळत नसतं की कोणत्या फोटोबाबत सायलीला मात्र कळलेलं नसतं. सायली मात्र म्हणत असते की मधुभाऊ कसला फोटो. मधुभाऊ म्हणतात अगं तुझा लहानपणीचा माहिती आहे ना तुला फोटो होता बघ एक, त्या फोटोच्या बाबत मी बोलत आहे. अगदी तू लहान असताना जी होतीस ना तो फोटो, मी त्याच्याबद्दल बोलत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसला फोटो मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जावे बापू तुम्हाला तर माहिती आहे ना आश्रमामधून सामान जे आहे ते आतमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे पोलिसांच्या ताब्यात होतं. आणि त्याच वेळेस तो जो फोटो आहे ना तो फोटो आणि ते गाठोडं जे आहे ते प्रियाच्या रूममध्ये मी पाहिलेलं होतं, म्हणून मी मागच्या वेळेस तिच्याकडे ते गाठोडं मागायला गेलो होतो, पण तिने वेगळाच कांगावा केलेला असतो. इकडे आता सुभेदारांच्या घरी रविराज आणि प्रतिमा दोघंही आलेले असतात, कारण त्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. आपण सुभेदारांकडे जाऊन भेटलं पाहिजे. आता प्रतिमा थोडी खंबीर झालेली असते. रविराज हळवे होत असतात. रविराजांनी प्रियाची केसही सोडलेली असते आणि प्रतिमा मात्र खंबीरपणे आता ह्या सगळ्या गोष्टींमधून रविराजला बाहेर काढत असते. दुसऱ्या दिवशी महिपत पुन्हा आता भेटायला आलेला असतो आणि तो साक्षीला सांगत असतो काळजी करायची गरज नाही, तुला जेव्हा माझ्याशी बोलायचं आहे तेव्हा तू माझ्याशी बोलू शकते, स्वतःला एकटं वाटून घ्यायची अजिबात गरज नाही. हे सगळं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे महिपत जो आहे तो तिथे आलेला असतो, तो बोलत असतो. आणि त्याच वेळेस इथे प्रिया जी असते तिची मात्र वाट लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण प्रिया विचार करत असते की हे सगळं काय घडतंय, कारण माझ्या बाबतीत काहीच नाहीये. या साक्षीला हिचा बाप रोज भेटायला येतोय आणि मी मात्र इथे तडफडत राहतेय, हे सगळं काय घडतंय हा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू असतो. आता महिपतने तर बाहेर जे हवालदार बसलेले आहे तिला सांगितलेलं असतं माझ्या मुलीची विशेष काळजी घ्यायची, आणि किसे गरम कोणाचे करायचे कसे करायचे हे महिपतला चांगलंच माहिती आहे. आणि महिपतने ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बोललेला असतो. त्याचबरोबर महिपत आता साक्षीला एवढंही सांगून जातो की हे बघ अजिबात काळजी करायची गरज नाही, आणि तिच्याकडे एक फोन देतो आणि तिला सांगतो की तुझा बाप जिवंत आहे, रडायचं नाहीये, तू वाघीण आहे एवढं लक्षात ठेव, आणि वाघाने नेहमी डरकाळी फोडायची असते असं महिपतचं म्हणणं असतं. आणि महिपत मात्र ते सगळं साक्षीला सांगत असतो. परंतु इकडे महिपत जेव्हा या सर्व गोष्टी बोलत असतो तेव्हा मात्र महिपत हेही सांगत असतो आवर्जून की हे बघ काहीही झालं तरीही मी तुझ्या सोबत आहे, मी कायमस्वरूपी तुझ्या सोबत आहे.
त्यामुळं तुला काळजी करायची गरज नाही. हे महिपतचं जे बोलणं आहे ते ऐकल्यानंतर मात्र इकडे सगळ्यांनाच आता धक्का बसलेला असतो. कारण प्रियाची तर वाटच लागत असते. प्रियाला तर कोणी भेटायला येत नाहीये आणि प्रियाच्या बापाने तर केस पण सोडलेली आहे. आणि त्याचबरोबर साक्षीच्या बाबतीत कुठलेही हायगाय होता कामा नये असं हवालदाराला महिपतने आवर्जून सांगितलेलं असतं आणि विशेष काळजी साक्षीची घेतली जात असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता साक्षी मात्र खूपच अरेरावी करत असते आणि प्रियाची मात्र वाट लागत असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. आता तिथल्या जेलमधल्या बायका ज्या आहेत त्या पाहता त्या साक्षीचा बाप तिथं भेटायला आलेला आहे आणि त्या आता साक्षीच्या बापाने एवढंही सांगितलेलं असतं. त्यामुळे ती जी हवालदार आहे ती सुद्धा त्या बायकांना बोलत असते. कारण साक्षीपासून लांब राहायचं आहे असं जवळजवळ तिचंही म्हणणं असतं. महिपतने आता साक्षीसाठी जे करायचं आहे ते करायची सगळी तयारी महिपतने दाखवलेली असते. परंतु प्रियाची वाट लागलेली असते. बाहेर जाताना सुद्धा त्या हवालदार आहेत त्यांना आवर्जून सांगितलेलं असतं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर मात्र आता इकडे प्रिया आणि साक्षी या दोघींचं जेलमध्ये भांडण लागलेलं असतं. आता अर्जुनला त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी यावं लागलेलं असतं आणि अर्जुन आणि सायली आता दोघंही तिथे जेलमध्ये आलेले असतात. मग अर्जुन आणि सायली दोघंही तिथे आलेले असतात. नेमका महिपत त्यांना भेटून तिथून साक्षीला भेटून तिथून बाहेर पडलेला असतो आणि त्याच वेळी अर्जुन आणि सायली दोघंही त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या जेलमध्ये तिथं पोहोचलेले असतात आणि त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. इकडे प्रिया आणि साक्षी यांचं जोरदार भांडण सुरू आहे. आता अण्णा येऊन गेल्यामुळं साक्षीच्या अंगात एक वेगळा जोर आलेला असतो. साक्षीला एक ताकद आलेली असते आणि आता आपल्याला इथं कोणी काही करू शकणार नाही या गोष्टीची जाणीव तिला असते. अर्जुन आणि सायली आता तिथं पोहोचलेले आहेत. अर्जुन जे इन्स्पेक्टर साहेब आहेत त्यांच्याशी बोलत असतो. कारण जे साहित्य तिथं ठेवलेलं होतं ते साहित्यही त्याला ताब्यात घ्यायचं असतं आणि त्यासाठीच अर्जुन तिथं आलेला असतो. मग अर्जुन आणि सायली त्या इन्स्पेक्टर साहेबांशी बोलतात तेव्हा ते सांगू लागतात की हे बघा या सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी मी तुम्हाला इथं बोलवलेलं होतं. अर्जुन म्हणतो म्हणजे? कारण प्रिया आणि साक्षी त्यांचं भांडण चालू आहे. इन्स्पेक्टर साहेब बाहेर अर्जुन आणि सायलीशी बोलत आहेत आणि त्याच वेळी ते गाठोडे त्याचबरोबर काही फाईल्स आहेत त्या अर्जुन सायलीला दाखवत असतात. अर्जुन आणि सायली ते दोघंही तिथं असतात आणि त्यांच्या कानावरती काही शब्द पडतात. अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो. कारण आतून आवाज येत असतो की तू खोटारडी आहेस आणि तू जे काही केलेलं आहे ना ते मला माहिती आहे. कारण तू खरी तन्वी नाही आहेस. तू किल्लेदार आणि सुभेदारांना सुद्धा फसवलेलं आहे एवढं लक्षात ठेव. हे सत्य मी सर्वांसमोर आणणार आहे. सगळ्या जगाला मी ओरडून सांगेल की तू खरी तन्वी नाही. असं म्हणत साक्षी जी असते ती जोरजोरात ओरडत असते. ती सांगत असते की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या आहेत. अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात अर्जुन आणि सायली या दोघांनाही धक्का बसतो. ते दोघंही म्हणू लागतात की हे सगळं काय आहे, म्हणजे आता आपण काय ऐकतोय असा प्रश्न अर्जुन आणि सायली या दोघांनाही पडलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की आतमध्ये काय चालू इन्स्पेक्टर साहेब? तेव्हा ते सांगतात की ते साक्षी शिकरे आणि प्रिया म्हणजे तन्वी सुभेदार आहेत ना त्या दोघींना एकाच लॉकअपमध्ये टाकलेलं आहे. त्या दोघींचं भांडण लागलेलं असेल बहुतेक मी पाहतो आणि हवालदारांना तो ओरडून इन्स्ट्रक्शन देतो त्यांना शांत राहायला सांगा. त्याचबरोबर अर्जुन म्हणतो नाही इन्स्पेक्टर साहेब थांबा थोड्या वेळ, त्यांचं बोलणं चालू राहू द्या. ते बोलतात काहीतरी वेगळं आहे आणि त्यामध्ये काहीतरी गफलत आहे ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते आणि अर्जुन मात्र आता म्हणतो की थांबा. त्याचवेळी अर्जुनने इन्स्पेक्टर साहेबांना तिथे थांबवलेलं असतं आणि सोबतच आता रजिस्टर सायली पाहत असते. तेव्हा त्या रजिस्टरमध्ये काही गोष्टी समोर येत असतात. कारण ते आश्रमातलं रजिस्टर असतं. अर्जुन म्हणत असतो की मला सांगा सायली नक्की तुम्ही आश्रमात कधी आलेला होता? तेव्हा सायली सांगते की मधुभाऊंच्या म्हणण्यानुसार मी या तारखेला आलेले होते. म्हणून तर नाही का आपल्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. कारण त्या दिवशी मी आश्रमात आलेली होते ना, म्हणून त्या दिवशी आश्रमात ज्या दिवशी ते मूल येईल त्या दिवशी मधुभाऊ त्याचा वाढदिवस करतात. कारण त्यांना खरी तारीख तर माहिती नसते ना असं सांगितलं जातं. आणि मग अर्जुन आणि सायलीने ते रजिस्टर पाहिलेलं आहे. त्यांना धक्का बसलेला आहे की हे सगळं काय घडतंय, कशा पद्धतीनं गोष्टी चालू आहेत. आणि मग अर्जुन म्हणतो की नाही काहीतरी वेगळं आहे. आता साक्षी बोलत होती की तू तन्वी नाही आहेस हे मी सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहे. नक्की कोण आहे मग ती? आणि मग सायली म्हणत असते की नाही माहिती त्यांचं बोलणं काय होतं. अर्जुन म्हणतो की आता आपल्याला एक काम करावं लागेल. तेव्हा सायली म्हणते की काय करायचं बोला अर्जुन सर.
तेव्हा सायलीला अर्जुन म्हणतो की मी किती वेळा सांगितले. अर्जुन सर नाही म्हणायचा, आता अहो म्हणायचं, असं सायलीला अर्जुन आवर्जून सांगतो. तेव्हा सायली म्हणते की अहो. मग अर्जुन म्हणतो की आता आपल्याला एक काम करायचं आहे, आपल्याला मधुभाऊंची भेट घ्यायची आहे आणि मधुभाऊंकडे गेल्यानंतर आपल्याला सत्य समजेल की नक्की गोष्टी काय झालेल्या होत्या, कशा पद्धतीने झालेल्या होत्या. त्यामुळं आपण मधुभाऊंना भेटायला जाऊया. तेव्हा सायली म्हणते की चालेल. आता सायली आणि अर्जुन दोघंही मधुभाऊंना भेटायला निघालेले असतात. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नाही, आता मधुभाऊंना भेटून ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा करायचा आहे. त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की आणखी एक काम करतो की तुमचा लहानपणीचा जो फोटो मधुभाऊ म्हणत होते ना, तो प्रियाच्या रूममध्ये आहे, तो आपण घेऊन जाऊया. मग अर्जुन आणि सायली मधुभाऊंना भेटायला जातात. मधुभाऊंकडे गेल्यावर अर्जुन मधुभाऊंना विचारतो की प्रिया म्हणत होती की ती म्हणजे प्रिया आणि साक्षीचं भांडण चाललेलं होतं आणि त्या दोघींच्या बोलण्यातून माझ्या कानावर एक गोष्ट आलेली आहे, ती म्हणजे प्रिया तन्वी नाही आहे, असं साक्षी तिथे ओरडून बोलत होती. मधुभाऊ म्हणतात की काय सांगताय जावई बापू, म्हणजे काय हो? तेव्हा मधुभाऊ सांगू लागतात की मलाही असंही शंका येतेच, कारण ती रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी असेल असा ना कुठलाच गुण तिच्यामध्ये नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला आत्ता मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला एक गोष्ट कळलेली आहे की प्रिया जी आहे ती नक्की आश्रमात कधी आलेली होती. हे ऐकल्यानंतर मधुभाऊ म्हणतात की हो, प्रिया त्याच तारखेला आलेली होती. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की म्हणजे आत्ता मला गोष्टी क्लिअर होऊ लागलेल्या आहेत की प्रियाच्या बाबतीत नक्की काय होतं. अर्जुनने हे सगळं सांगितल्यानंतर मधुभाऊ म्हणत असतात की ठीक आहे, अशा पद्धतीने गोष्टी झालेल्या होत्या. आणि मग अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की प्रियाच्या रूममध्ये तुम्ही मला जो फोटो सांगितलेला होता ना, तो फोटो मी सोबत आणलेला आहे. मग अर्जुन मधुभाऊंना तो फोटो दाखवतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अहो जावई बापू, अहो हे काय आहे बघा ना तुम्ही, मागच्या साईडला सायली लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या फोटोवरती तारीखही लिहिलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का काय झालेलं आहे ते? आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे मधुभाऊंना तो म्हणतो की सायलीच तन्वी आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणू लागतात की हो, कदाचित असंच आहे ना. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जे काय आहे ते असं आहे. तेव्हा अर्जुन घरी येतो आणि सगळ्यांना सांगू लागतो. तेव्हा रविराज आणि प्रतिमा तिथं आलेले असतात. अर्जुन सगळ्यांना सांगत असतो की हे बघितलं का काय आहे, हे तुमच्या तन्वीचे प्रताप. तुम्हाला वाटतं ना ती खरी तन्वी आहे, पण ती खरी नाही आहे, असं अर्जुन तिथे ठणकावून सगळ्यांना सांगत असतो. सगळेजण म्हणत असतात की म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा अर्जुन सांगू लागतो की हो, ती खरी तन्वी नाही. आणि मग अर्जुन मग तो फोटो दाखवतो. रविराज म्हणतो की अर्जुन बाद झालं, आत्तापर्यंत वाटेल ते आरोप केलेले आहेत, आणखी काही गोष्टी होणार आहेत. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की सिनियर हा फोटो बघ, याच्या मागं काय लिहिले, याच्या मागं सायली लिहिले आणि ती तारीख लिहिली. मधुभाऊंची ती सवय आहे आणि मधुभाऊंनी त्या सवयीने त्या फोटोवरती ती तारीख लिहिलेली आहे. त्याचबरोबर त्या फोटोवरती त्यांनी नावही लिहिलेलं आहे. म्हणजे जर तो प्रियाचा फोटो असता तर मधुभाऊंनी त्याच्यावरती प्रिया आणि तिची तारीख लिहिली असती. आणि एवढंही तुला आठवतंय ना की मधुभाऊंनी मागं सांगितलेलं होतं आपल्याला की ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजेच की मधुभाऊ वाढदिवस कधी साजरा करतात, कारण सायली आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी येतो. म्हणून तर मी तुला सांगतोय ना, कारण प्रियाचा वाढदिवस त्या दिवशी आला असता ना, प्रियाचा वाढदिवस त्या दिवशी येत नाही. आणि जेव्हा अर्जुन हे सत्य सर्वांना सांगतो तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे. सगळेजण पाहतच राहतात की हे सगळं काय झालंय, म्हणजे आपण काय ऐकतोय, या सगळ्या गोष्टी काय आहेत नक्की, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की सिनियर तुझी फसवणूक झाली, नक्की गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत आणि तुझ्यासमोर त्या वेगळ्या पद्धतीने आलेल्या आहेत. पूर्णाजीला सुद्धा धक्का बसतो. पूर्णाजी त्याचबरोबर सगळेजण, प्रतिमा तर म्हणू लागते की मी तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलेला काहीतरी वेगळं घडतंय. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.